या ज्वरानं घात केला. आमच्या नातीच्या बारशालाही जाऊ शकलो नाही आम्ही. शंभूराजे नाराज झाले असतील. नाराज होणार नाही तर काय. हे असं दुसऱ्यांदा घडतंय. आम्ही समजूत काढू शंभूराजेंची. पण राणीसाहेब, काय नाव ठेवलं असेल? तुम्हाला काही समजलंय? काय ठेवलं असेल सांगा तुम्हीच. भाऊसाहेबांचं नाव ठेवलं असेल. नाही. मग भवानी. महाराज तुम्ही तर लगेचच ओळखलात. शंभूराजांच्या आणि आमच्या मनात काही वेगळं असूच शकत नाही. भवानी. छान. शंभूराजांना आणि सोनबाईंना गडावर बोलावून घ्या. एवढ्यात? काही शंका आहे का मनात तुमच्या? कसली शंका? मागे शंभूराजाने कलशाभिषेक केला होता. त्याबद्दलच्या अनेक कथा, दंतकथा 12 मावळात फिरतायत की तुम्हाला मारण्यासाठी कलशाभिषेक केला म्हणून. राणीसाहेब, देवीची पूजा घालून कोणी मरतं का? हा, पण याचा अर्थ एकच. आपल्या शंभूराजांना पाण्यात बघणारे आणि आमच्या नजरेतून ते कसे उतरतील हे बघणारे जोमानं काम करतायत. चिंता नसावी. आम्ही समजलो. शंभूराजांचा महाल तयार ठेवण्याची सूचना देतो आम्ही. युवराजांचा महाल तयार केला. स्वच्छता मोठी, नवी दाजम, गालीचे पडदे. म्हणजे लवकरच युवराजांचे रायगडावर आगमन होणार. तर आगमन होऊ द्यायचं नाही. म्हणजे वाटच अडवायची म्हणताय की काय? अर्थात आपण लावलेल्या कुंपण काठीची पुन्हा एकदा नीट दुरुस्ती करून घेऊ. पण पंत, अंगलट यायचं बघा, कारण आता महाराज गडावर आहेत. महाराज तर असणारच, पण त्याहून आपल्याला युवराजांची वाट बंद करायची आहे. येऊच द्यायचं नाही. पण कसं शक्य आहे ते? काही झालं तरी स्वराज्याचे युवराज आहेत ते. कधी ना कधी गडावर येणारच ना. आपल्यावर शिस्तीचे सत्याचे पहारे बसतील, राजनिष्ठेची गस्त सुरू करतील आणि मग आपल्याकडून काय घडलं की 4 माणसात सांगतील. हे बघायला बाळाले. पण पंत, यावेळी कठीण वाटते हो सगळे. महाराज ऐकणार नाही. बघा, विचार करा, अंगलट येऊ नये. काही अंगलट यायचं नाही. आतापर्यंत केलं आलं. मग एवढे दिवस आपण राजकारणात आहोत ते काय म्हणून. तुम्ही फक्त आम्ही मारलेल्या गाठी आवळायचं काम करा. बाकीचं आम्ही बघतो. नदीवरचे वाहून गेलेले साकव आणि आमच्या अंगात भरलेला ज्वर, त्यामुळे आम्ही शृंगारपुरास बारसे साजरे करण्यास येऊ शकत नाही. अजून नाराजी केली नाहीये तर कशी जाईल? अगोदर आबासाहेबांनी भेटीला येऊ नका म्हणून खलिता पाठवला आणि आता बारशाला येतो सांगूनही आले नाही. काय चुकलंय, कुठं बिनसलंय, काही कळायला मार्ग नाही. युवराज, जिंजी तंजावर पर्यंत विस्तारलेल्या स्वराज्याचे तुम्ही युवराज आहात. अशा लहान सहान गोष्टींकडे नका लक्ष देऊ. पण आमचा हिरमोड झालेला दिसत नाही तुम्हाला? युवराज, आबासाहेब आजारी झाले, मग त्यांनी तरी काय करावं त्याला. आणि ज्वर असताना सुद्धा निघाले होते. खबरगीर सांगत होता ना आपल्याला. मान्य आहे येसू, सगळं मान्य आहे आम्हाला. हे सगळं आमच्याच बाबतीत का घडावं? आम्ही सुद्धा तेच म्हणतोय तुम्हाला. नका विचार करू. युवराज, एक सांगू, आता आबासाहेब आम्हाला इथे शृंगारपुरी जास्त दिवस ठेवणार नाहीत. रायगडी बोलावतील. आता तयारी करायला पाहिजे.
तसं झालं तर चांगलंच आहे. आम्हाला शृंगारपुरात राहून राहून कंटाळा आला येस. आता आम्हाला रायगड खुणावतोय, आबासाहेबांची पावलं खुणावताय. आमच्या लेकीचा पायगुण चांगला आहे. बघा, सगळं तुमच्या मनासारखं होईल. व्हायला पाहिजे येसू, पण होत नाही याचीच काळजी वाटते. येसू, रायगडाचा विरह नाही सहन होत आता आम्हाला. युवराज, बाहेर कोणी गोसावी आल्यात, भेटायचं म्हणतात. आमची कुणालाही भेटायची इच्छा नाही. अहो, असं काय करताय? स्वराज्याचे युवराज आहात तुम्ही. रयतेला भेटायला नकार दिला तर कसं वाटेल ते? आणि आबासाहेबांना कळलं तर त्यांना वाईट वाटेल. जा, बघा कोण आहे ते. कोणी सत्पुरुष विनमुख माघारी जाता कामा नये. जा. ठीक आहे. ओम नमो नारायण. नमो नारायण. या बुवा. बोला. तुमच्याकडून न्याय मिळेल म्हणून आलोय. साताऱ्याजवळील निंब या गावावर. हे पहा बुवा, आता खुद्द महाराज रायगडावर आले आहेत. तुमचा जो काही कज्जा असेल तो गडावरच मिटेल. आपण महाराजांना भेटावं. पण महाराजांची भेटच होत नाही. अशक्य. आपण गेलात आणि महाराज भेटणार नाहीत हे होणे नाही. रायगडावर रयतेला अग्रक्रम आहे. महाराजांची गोष्टच नाही. पण सदरेवरील काही मंडळी महाराजांपर्यंत पोहोचूच देत नाही. कारण महाराज आजारी आहे, त्यांना ज्वर भरलाय असं सांगतात. वो भी सच है. पण मग मी म्हटलं, महाराज बरे होईपर्यंत मला गडावर थांबू द्या. पण गडावर थांबू देत नाही. किमान तक्रार तरी ऐकून घ्यायची, पण तक्रारही ऐकून घेत नाही. तुमची तक्रार सांग, तुम्हाला न्याय मिळेल. मी सदानंदगिरी गोसावी. साताऱ्याजवळील निंब या गावी आमचा मठ आहे. महाराजांनी देवाच्या भंडाऱ्यास, अन्नछत्रास आणि श्रींच्या दिवाबत्तीस 240 बिघा जमीन दिली आहे. आलं लक्ष. तुमचा जुना आखाडा. जी युवराज. अडचण सांगा. अडचण तरी कशी सांगावी? स्पष्ट बोला बुवा. अनाजी पंत सुरनिसांनी मठाची जमीन जप्त केली आहे. युवराज, आता आपणच न्याय करावा. युवराज, आपण का हसताय? कविराज, कितीही नाही म्हटलं तरी अनाजी पंत आणि आमची गाठ ही पडतेच. आता तुम्हीच न्याय द्या युवराज, नाहीतर आमच्या संप्रदायाचे हाल होतील. हे बघा बुवा, हा विषय आमच्या अखत्यारीत नाही. तरीही तुमच्या संप्रदायाचे हाल होऊ नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करू. कविराज जी. अनाजी पंत सचिव अर्थात सुरनीस यांना पत्र लिहा, खलिता पाठवा. जी युवराज. मजकूर सांगावा. सदानंद गोसावी यांचा निंब येथील इनाम मना केला आहे. चालता केला पाहिजे. सदर मामला आम्हास दखल नाही. आपल्याला उचित वाटेल त्याप्रमाणे पारिपत्य केले पाहिजे. जी युवराज. खूप उपकार झाले युवराज. अलख निरंजन, तुमच्या नावाचाही अलख गाजेल. चला चला, आवरायला घ्या. शंभूराजे शृंगारपुरात होते, आमच्या मनाला काही पटलं नाही. आता कसं इथे निवांतपणे राहतील. धाकट्याबाई साहेब, काय चाललंय?
महाल सजवायला सांगितलंय. काही सूचना? अहो पण एवढी उठाठेव कशा करता? शंभूराजे आणि सुनबाई तर शृंगारपुरात आहेत. येतीलच, येणारच आहेत. महाराजांनी दोघांना बोलावून घेतलंय गडावर. काय? जी, महाराज म्हणाले खलिता पाठवणार आहेत. पुढच्या आठवड्यात येतीलच. थोरल्या बाईसाहेब काही सूचना? त्यांना गडावर येऊ देत, आम्ही त्यांना सूचना देऊ. तसंही चालेल, येतो आम्ही. सदानंद गोसावी यांचा निंब येथील इनाम मना केला आहे. चालता केला पाहिजे म्हणता. हा मामला आम्हाला दखल नाही. तुम्हास कळेल ते पारिपत्य केले पाहिजे. तुमचे इनाम बंद केले आहे तसे कळवले आहे, हो ना? जी पंत. मग इथे आपलं काही चालत नाही म्हणून तिथे गेलात. काय झालं? शेवटी आमच्याकडे पाठवलंच ना. तो युवराजांचा थोरपणच. आम्ही त्यांना त्यांची मुद्रा उठवा म्हणालो, परंतु त्यांनी उठवली नाही. त्यांना तो अधिकारच नाही. त्यांची तुम्ही मुद्रा उठवून इनाम मिळवण्यासाठी जर जमीन ताब्यात घेतली असती तर तुमच्या अडचणींची धुनी आम्ही पेटवली असती. काय बोलत आहात पंत? साधू संन्याशांसमोर अशी भाषा बरी नाही. मग साधू संन्यासांना असं वागणं शोभतं? पंत, आम्ही गिरी गोसावी. आम्ही आमच्या धर्माचं रक्षण तर करतोच, पण जेव्हा विजापूरहून अफजल खान निघाला होता तेव्हा आमच्या गोसाव्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. कल्पना आहे, परंतु इनाम जमिनी आता रद्द झाल्या. ओम नमो नारायण. निंब गावातील सदानंद गोसावी बुवा येऊन गेले. आम्हाला न भेटताच गेले. हो, पण ते घाईत होते. काय काम होतं? काम इथे, पण कागद घेऊन आले ते युवराजांचा. हा बघा. युवराजांनी कागद दिले? कागद म्हणजे शिफारसच आहे ती. आणि शिफारस म्हणजे मनमानीच ती. निंब मठाच्या इनाम जमिनीचे बघा. म्हणजे कारभारात अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेपच होतो ना. तानाजी पंत, जमीन शेतसाऱ्याची कामं तुमच्याकडे आहेत ना. मग ह्या अशा तक्रारी शृंगारपुरी जातातच का? हो, म्हणजे ते का रयत तुमच्याकडे यायला घाबरते? नाही. घाबरण्याचे कारणच नाही. स्वराज्य हिताचाच निर्णय घेतात ते, आणि तटस्थपणे घेतात. उलट शृंगारपुरात मात्र भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतले जातात, आणि हे योग्य नव्हे. बस. शंभूराजांच्या बाबतीत तक्रारींशिवाय तुमच्याकडे बोलायला दुसरं काहीही नसावं. महाराज, माफी असावी, पण स्वराज्याच्या काळजीपोटीच आम्ही हे सगळं करतोय आणि बोलतोय, आणि आपल्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळे व्यवहार करतो. ते आम्हाला मान्यच आहे, आणि वेळोवेळी आम्ही त्याबद्दल तुमचं कौतुकही केलेलं आहे. पण मग आता आम्हाला सांगा, शंभूराजे कुठे चुकले? आम्ही मोहिमेवर असताना शत्रूच्या तलवारीच्या खणखणाटापेक्षा तुमच्या या तक्रारींच्या खलित्यांचा खणखणाट जास्त येत होता. माफी असावी महाराज, परंतु आमचा उद्देश स्वराज्य हिताचा होता. म्हणजे तुमचा उद्देश स्वराज्याच्या हितासाठी, आणि शंभूराजांनी घेतलेला निर्णय तो स्वराज्याच्या हितासाठी नाही. तानाजी पंत, आम्हाला एक गोष्ट अगदी मनापासून सांगा. शंभूराजांनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला, हा निर्णय चुकीचा होता? म्हणजे बाळाजी पंत, तुम्ही बोला. आजवरच्या इतिहासातला अलौकिक निर्णय. असा निर्णय घेण्यासाठी राजाचं मन मोठं असावं लागतं. यापूर्वी संत दामाजी पंतांनी मंगळवेढ्यात गोरगरिबांसाठी धान्याची कोठारं फोडली. संत तुकाराम महाराजांनी खतपत्र, कर्जरोखे इंद्रायणीत सोडली. एक महाजनकी करणारा सत्पुरुष हे करतो. शंभूराजांनी देखील हेच केलं ना.
आपण या अशा निर्णयांना पाठिंबा दिला नाही तर इथे बळीराजाचं राज्य कसं निर्माण होणार? काय मोरोपंत? हो हो. मग तुम्ही 2 पावलं पुढे जाऊन त्यांचं कौतुक करायला हवं होतं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला हवी होती, पण तुम्ही काय केलं? फक्त तक्रार. कौतुक जेव्हा तक्रारीत बदलते ना, तेव्हा एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण होतं. हे तुम्ही योग्य केलं नाही. आणि राहुजी पंत, त्यांना तर यांनी अश्वदळाची चौकशी करायला पाठवलं होतं. ते 4000 घोडा बघून तुमची छाती अभिमान म्हणून चौपट व्हायला हवी होती. चौकशा कसल्या करताय? याला म्हणतात विरोधासाठी विरोध. ते करून काय मिळालं बोला. पंत, तुम्ही जर शंभूराजांना असे उठता बसता पाण्यातच बघणार असाल तर रयतेच्या समोर त्यांची काय किंमत राहणार आहे? शंभूराजांनी आखाडे बांधले. एकदा जायचं होतं त्या आखाड्यांमध्ये 2-4 जोर बैठका मारल्या असत्या, पण नाही, तुम्ही पुन्हा तेच केलं. तक्रार. जरा ऐकावं. शंभूराजे आणि दिलेर खान यांची दोस्ती. दिलेर खानाचा हेरही पाहिलात आपण. अनाजी पंत, आपण हेच तर करत आलो आहोत. आपला थेर मुद्दाम दुश्मनाच्या गोटात पाठवायचा, त्याला तो पकडायला लावायचा, तिकडे त्याचा गैरसमज करवायचा. आणि मैत्रीच होती दिलेर खानाशी युवराजांची, तर आज त्यांनी रायगडाच्या तख्तावर बसायला हवं होतं, पण तसं काहीही झालं नाही. परंतु कलशाभिषेक करून घेतला, आपल्या जीवावर उठले ते. हो, तेही सहन झालं नाही आम्हाला. किती दिवस झाले कलशाभिषेक करून आहोत ना तुमच्या डोळ्या देखत इकडे धडधाकट उभे. सदानंद गोसावी बुवांचा न्याय करावा. स्वराज्यातलं त्यांचं योगदान मोठं आहे. आणखीन एक, आमच्या नजरेतून काहीही सुटत नाही. काहीही नाही. माफी असावी महाराज, परंतु तब्येत बरी नसताना आपण सदरेवर कशासाठी गेला होता? काही काम होतं आणि आम्ही आपल्या महाली गेलो होतो जगदीश्वराचा अंगारा घेऊन. घ्या. राणीसाहेब, राजवैद्यांची औषधं, चाटण, मात्रा सगळं कमी पडलं, म्हणून आता हे अंगारे आणि धुपारे देखील. राजवैद्यांची औषधं आजारपणावर आहे, परंतु हा आजार वेगळा आहे. हा कलशाभिषेकाचा प्रताप आहे. राणीसाहेब, काय बोलताय तुम्ही? अघोरी तंत्रपूजेमुळे आपल्याला ज्वर आलाय महाराज. तुमचा देखील यावर विश्वास आहे? महाराज, आम्ही स्वतः युवराजांचं रेड्याच्या रक्तानं भिजलेलं धोतर पाहिलंय, स्थापना पाहिली भद्रकालीच्या मूर्तीची, ते साधू, ते भस्माचे पट्टे. भीती वाटते आम्हाला महाराज. निदान तुम्ही तरी असं बोलू नका. शौर्याच्या बुलंद पाषाणावर उभ्या आहात तुम्ही. तिन्ही सांजेला महालात दिवा नाही? महाराज, महाराज, आपण अंधारात का बसलात? पुढे अंधार आहे. म्हटलं पाहावा थोडा वेळ. काय म्हणाला? आम्ही काय म्हणतोय? शंभूराजांचा महाल आम्ही अगदी छान लावून घेतलाय, इतका सुंदर सजवलाय की चिरंजीव आणि सूनबाई दोघे खूप खुश होतील. आपण बोलावणं पाठवलात? निरोप धाडलात का? शंभूराजे आणि कारभारी यांच्यातला विस्तव काही जात नाही. सोयरा राणीसाहेबांच्या मनात शंभूराजेंविषयी शंकाच आहे. अशा परिस्थितीत शंभूराजेंना गडावर बोलवून घेणं उचित ठरेल. आम्ही काय म्हणतोय? बोलावणं धाडलत का महाराज? पाठवा ना निरोप तातडीनं. निरोप आम्ही पाठवूच,
पण कोणता हे उद्याचा उगवणारा सूर्यच ठरवेल.